सांगताय युती आम्ही तोडली, तुम्हाला मुद्दा म्हणून तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून सांग. नाही तर तुम्ही म्हणाल की संजय शिरसाटाने त्या गोष्टीचं उत्तरच दिलं नाही. युतीला मी बसलेलो, हे संजय शिरसाट जेव्हाही बोलेल तर खरा बोलेल हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आणि तोंडावर बोलणं हा आपला स्वभाव आहे. युतीमध्ये बसलो आम्ही, युती सर्व फायनल व्हायला आली. एक जागा अशी होती, त्या जागेवर मला हळूच सांगितलं, ज्याच अतुल सावे साहेबांनी, साहेब ती जागा आम्ही तुम्हाला सोडतो, परंतु त्या ठिकाणी आम्हाला बी फॉर्म द्यावा लागेल. हे मी जे बोलतोय हे त्यांना विचारा. जर हे खोटं असेल तर तुम्ही जोडा काढा, मला मारा, मी त्याला खायला तयार आहे. मी जे ठामपणे सांगतोय, जे आरोप प्रत्यारोप करतात ना, त्यांनी स्वतः पहिल्या आपल्या आतमध्ये झाकून बाबा आपण किती खोटं बोलतो. अरे लिमिट असते खोटं बोलायची काय? अरे म्हणलं ती जागा तर तू आम्हाला सोडत असशील तर बी फॉर्म देतो कशाला? नाही म्हणा साहेब, त्याचे तिथं जो उमेदवार उभा करायचा आहे ना, त्याचा एक मित्र डोंबिवलीला आहे, तो त्याचा व्यावसायिक आहे, आणि त्या व्यावसायिकाचा रवी चव्हाणाशी असलेलं मैत्री ती, आणि रवी चव्हाणने मला सांगितलं की काही झालं तर त्याला तिकीट देऊन टाका. हे भाजपचं अलगच चक्कर आहे. माणूस कुठलचा सांगतोय, कोण तिकीट कुठं? नाही म्हणा आम्हाला तर द्यावाच लागेल बी फॉर्म. मग मी म्हणलं तुम्ही एक बी फॉर्म द्याल तर मग मी पण एक बी फॉर्म देईल ना. काही चुकलं माझं? जर तुम्ही पहिले सुरुवात करताय तर त्या टायमाला मला द्यावा लागेल का नाही? तेव्हा चालेल. पण चालेल म्हणल्यानंतर मी दिलाय ना, चालेल म्हणले म्हणून दिलाय ना. काळ्याला कशासाठी उभं केलंय ना मी, नाही तर हा मतदारसंघ तर सुटलेलाच होता. परंतु तुम्ही केली ती चुकी नाही, आम्ही केली ती घोडचूक. आणि युती कशी तोडली, त्यांनी युती तोडली असं बोंबलायला तयार. मी भाजपवाल्याला सांगेल, जास्त दिवस खोटं बोलल्याने चालत नसतं बाबा. खोटं बोलू नका. लोक शहाणे आहेत, लोकांना कळतं. जे तुम्ही आता घेतायत ना फापट पसारा, ते तुमचे कधी नव्हते ना राहणार आहेत. पण त्याच्यामुळं महायुतीमध्ये दरार येते, ही गोष्ट लक्षात ठेवा. यासाठी मी बोलणं कमी करतोय. या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्यावर आरोप करायचे आणि आम्ही ते सहन करायचे. निवडणूक आम्हाला महत्वाची नाही, आम्हाला निष्ठा महत्वाची आहे. तुम्ही ज्याच्यासाठी तिकीट बी फॉर्म दिला ते दिला नसता तर या इतके सगळे लफडे झाले नसते. याची दखल तुम्ही घेतली पाहिजे. आणि जो उठतो तो बजाजनगरलाच येतो. त्यांना असं वाटतं की बजाजनगरचे लोक येडेच आहेत, काही कानात बिडे आहे त्यांच्या. अरे यांच्या सारख्याला 10 लोकांना तुम्ही विकून येणार लोक आहेत. त्यांना काय माहिती संजय शिरसाटला अनुभव आहे तगडा आहे. म्हणून मला यांची चिंता नाहीये. कोण येतंय, येतात तेच चेहरे, तेच लोक चपट्या भांगाचे, ज्यांना आपण किती वेळा पाडले. तेच स्टेजवर असतात, तेच येतात, तेच बोलतात, आणि हे समजतात की त्यांचे बजाजनगरचे कामगार असेल, माता भगिनी असतील, यांना काही कळत नाही. आपण येड्यात काढलं का आपलं मतदान होऊन जाईल. अरे ही परिस्थिती आता राहिली नाही. मी तुम्हाला सर्व मतदार बंधू भगिनीला सांगेल, आज बोलायला जास्त वेळ नाही.